नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सदानंद तानाजी चव्हाण. आज 19/12/2025 आज अमावस्येमुळं आज आपण दोन प्लॉट आहेत आपलं. दोन्ही एकराचं वॉशिंग करायचं काम करून घेणार आहे आज आपण. त्यासाठी आपण डिल्टे 1 मिलीनी क्लोरोफायरिफॉस 50% 1 मिलीनी आणि फायटर 47ची 5 सिरिंज आहेत. त्यात हे आळी अंडी नाशक आहे आणि त्याबरोबर रामा ॲग्रोचं निमकरंज याचाही वापर करणार आहे आपण. सुरुवातीला आपण सिलिकॉन स्प्रीडर म्हणून स्टिकर येते, हे 50 मिली घेणार आहे. स्टिकरमुळं शेतकरी मित्रांनो औषध व्यवस्थित पसरले जाते. हे टिल्ट आहे, टिल्ट 250. हे क्लोरोफायरिफॉस आहे. आपण हे 1 मिलीने घेणार आहे. ह्याचं प्रमाण खरं तर 2 ते 2.5 मिली 3 मिलीपर्यंत घेतो आपण, पण ह्यावेळेस आपण फायटर 47 ह्याचा वापर करणार आहे, त्यामुळे हे आपण 1 मिलीनेच घेतो आहे. या फायटर 47मध्ये असे 5 सिरिंज आहेत, 5 बॉटल. हे आळी आणि अंडी नाशक. तिथं अंडी जरी असतील आळीची तरी मारते अंडी. हे आपण 1 मिलीने ह्याचाही वापर करणार आहे. प्लॉट आहे 5व्या बहाराचा प्लॉट आहे हा. यासाठी आपण प्रति झाड स्टेम वॉश करून 1 ते 1.5 लिटर खाली आळ्यात सोडणार आहोत. सरासरी 1.5 ते 2 लिटर प्रति झाड औषध आपण वापरणार आहे. आणि हा आपला पहिल्या बहारासाठी प्लॉट तयार होत आहे.
साधारणतः एक 15 ते 16 महिने होत आले त्याला, 15 महिने होऊन गेलेले आहे प्लॉटला. त्याचंसुद्धा आपण साफसफाई करून घेतलेलं आहे सगळं. आता स्टेम वॉश करून घेणार आहे. एसटीपीच्या साह्यानं शेतकरी मित्रांनो 2-2.5 फुटापर्यंत एवढी झाडं ओपन आहेत तेवढं आपण व्यवस्थित धुवून घेतलं. आणि खाली बुडात सुद्धा भरपूर वस्तू औषध. आणि दोन्ही बाजूनं धुवायचं काम चालू आहे. तर एक साईडनं थोडं राहायला बघतोय जरा, त्यामुळं दोन्ही साईडनं लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.